आमचाही वेळ येणार आहे आणि तो वेळ जेव्हा येईल तेव्हा लोक जे कोणी जबाबदार असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, कारण लोकांची इच्छा आहे नेत्याला जर न्याय मिळत नसेल तर गरिबाला कसा न्याय मिळेल। या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला FIR घेतला नाही, पण कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा FIR आता स्वीकारण्यात आलेला आहे। लय वंगाळ निघाली राव हे सर्व, अशीच परिस्थिती आहे ना। कुणी सत्ताधाऱ्यांनी कुणी त्यांची बाजू घेतली, ठीक आहे, आपापल्या लेवलला त्यांनी त्यांच्या लेवलला पत्र दिली, प्रयत्न केले। खास करून सुनित्रा काकींना विनंती आहे की ठीक आहे, कदाचित काही अडचणी असतील त्यामुळे काही गोष्टी तिथं होत नसतील, पण आम्ही प्रयत्न करून, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून। नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकमध्ये मोबाईल चार्जर चोरीला गेला, त्याचा FIR झाला। मध्य पुणे खेड इथं घराबाहेरून चप्पल चोरीला गेली, याचा FIR झाला। पुणे एका मांजराने वारंवार पोपटाच्या पिंजऱ्याला पकडल्याने 2 शेजाऱ्यामध्ये वाद झाला आणि त्यांचा FIR झाला। कोरडी भाषण नको आपल्याला, आता कोरडी भाषण नको, राजकीय भाषण अजिबात नको। अहो हे राजकारण बघितल्यानंतर आजची परिस्थिती बघितलं, लोक म्हणतात हे राजकारणी असलेच सगळे। हा एवढा हलक्यात घेऊन चालणार नाही, कुठं ना कुठं तरी आपल्याला जरा जल्लद पद्धतीने, दादा ज्या पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने मिठाला जगा। ज्या नेत्याने तुमच्यासाठी एवढं काय केलं त्याच्यासाठी कुठंतरी त्या ठिकाणी प्रयत्न करा। अमोल मिटकरी तिथे लढतायत, पण बाकीचे मला सोडा, या सेशनमध्ये असणारे आणि या विधिमंडळामध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदारांना कदाचित हीच इच्छा होती की दादांचा जो काही ॲक्सिडेंट झाला, घातपात झाला, याच्यामध्ये जो तपास चालू आहे त्याची वस्तुस्थिती काय, आत्तापर्यंत तपासामध्ये काय शोधण्यात आलं, तपास कुठल्या दिशेने चाललाय, हे जे सगळे प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये आहेत, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, या बाबतीतली चर्चा या सेशनमध्ये होईल असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं। अनेक लोकांनी पाठपुरावा केला, इथं असणारे सर्वच नेते प्रयत्न करत होते की ही चर्चा या बजेट सेशनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल। कोणी लक्षवेधीचा प्रयत्न करत होतं, कोणी स्थगन आणण्याचा प्रयत्न करत होतं, पण अध्यक्ष महोदय दुर्दैवाने ही चर्चा या बजेटच्या सेशनमध्ये, ज्या सेशनमध्ये सगळ्यात जास्त वेळा आजपर्यंत बजेट कुणी सादर केलं असेल तर ते आपले दादा, आणि दादांच्याच ॲक्सिडेंटचा का अपघात नाहीतर घातचा विषय इथं चर्चेत येत नाही, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। 293 या प्रस्तावामध्ये चर्चा होणार होती, 4 प्रस्ताव एकत्रित करण्यात आले, त्यामुळे अनेक लोकांना बोलायचं होतं पण त्यांना त्याच्यामध्ये बोलता आलं नाही। सरकार निवेदन सुद्धा करणार होतं, पण तसं निवेदन अजूनपर्यंत आम्ही तरी ऐकलं नाही। उद्या त्या बाबतीतचं निवेदन होईल अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी करतो। अजितदादा किती मोठे नेते होते मी काय वेगळं सांगणार नाही, सगळ्यांना माहिती आहे। इथे असणारे 100 पेक्षा जास्त आमदार प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष पद्धतीने दादांनी त्यांना राजकारणात येण्यासाठी नाही तर राजकारणात पुढे जाण्यासाठी मदत 100% अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे। अजितदादांचा ॲक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान साहेब एका दुसऱ्या राज्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होते, तिथं त्यांनी आदरांजली वाहिली। अध्यक्ष महोदय काही व्हिडिओ आपण सुद्धा बघितले असतील, महाराष्ट्रामध्ये एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान साहेब जेव्हा स्टेजवर आले तेव्हा अनेक नेते तिथं होते, इतर नेत्यांना पंतप्रधान साहेबांनी नमस्कार केला, पण दादांच्या जवळ आल्यानंतर दादांच्या खांद्यावर एका मित्रासारखं त्या ठिकाणी त्यांनी थाप मारली। त्याच्याच बरोबर एक दादांचा कुठला तरी आमदार कार्यकर्ता
त्याला स्टेजवर यायचं होतं, परवानगी दिली जात नव्हती. दादांनी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेबांनी सिक्युरिटीला सांगितलं, सिक्युरिटी लगेच त्या आमदाराला स्टेजवर येण्याची परवानगी दिली. आता ते आमदार इथं आहेत का नाही मला माहीत नाही. ते आमदार दादांबद्दल, दादांच्या तपासाबद्दल काय बोलले का नाही हे सुद्धा मला तिथं माहीत नाही. पण असे अनेक आमदार, अनेक कार्यकर्ते हे दादांनी त्या ठिकाणी उभे केले आणि राजकारणामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी ताकद दिली. अध्यक्ष महोदय, अमित शहांच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं कारण या लोकांबरोबर शेवटच्या काळामध्ये दादा काम करत होते. याच्या आधी काँग्रेसचे नेते असतील, आदरणीय पवार साहेब असतील, इतरही सर्व नेते असतील, त्यांच्याबरोबर 22 वर्षापेक्षा जास्त मंत्री म्हणून दादांनी तिथं काम केलेलं आहे. पण ठराविक काही नेत्यांची नावं इथं मी का घेतोय, कारण शेवटचे 2.5-3 वर्ष दादांच्या राजकारणाचे आणि सत्तेतले या नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं, म्हणून खरं तर त्यांची नावं इथं मी घेतोय. अमित शहा साहेबांबरोबर पण त्यांचे काही जवळचे संबंध होते. एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ते सुद्धा पार्लमेंटचा कुठला तरी कार्यक्रम होते, दादा मागच्या बाजूला उभे होते. दादांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला होता, पण अमित शहा साहेबांनी दादांना त्यांच्या जवळ पहिल्या रांगेत त्या ठिकाणी घेतलं. अध्यक्ष महोदय, दादांचा मृत्यू झाल्यानंतर शोकसभा या अधिवेशनामध्ये झाली. तसंच देशाच्या संसदेत, तसेच तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान यासह अनेक राज्यातील विधानसभेत व कॅबिनेट बैठकीमध्ये अजितदादांना श्रद्धांजली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाहण्यात आली. फडणवीस साहेब सुद्धा अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये दादांना आपला मित्र, माझा जिवलग मित्र, त्याच्याचबरोबर महाराष्ट्रात तळागाळापर्यंत दादांची ओळख आहे. गतिमान पद्धतीने प्रशासनाला जर चालवायचं असेल तर दादांसारखं दुसरं कुणी नाही, असं फडणवीस साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळा बोललेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आपण सुद्धा जवळून ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय ह्या बघितलेल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दादांबद्दल बोलत असताना अजितदादा म्हणजे एक अजिंक्य पॉवरफुल शक्ती असं त्यांना संबोधित करायचे. या अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा शोक प्रस्ताव हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता, अनेक आमदार, अनेक नेते त्या ठिकाणी बोलले. पण अध्यक्ष महोदय, पॉवरफुल नेता, गतिमान प्रशासन चालवणारा नेता, पण दुर्दैव असं की दादांचा ॲक्सिडेंट नाही तर घातपात जो काय झालेला आहे, CID तपास करते असं आम्हाला कळतंय. पण त्यांच्या त्या तपासाबद्दल त्यांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सुरू आहे, ती ज्या संत गतीने चाललेली आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने माझा तिथं एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचा पुतण्या म्हणून, या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून अध्यक्ष महोदय तिथं आक्षेप आहे. एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा जर या अधिवेशनामध्ये त्या नेत्यांबद्दल चर्चा होत नसेल, काही लोकांना बोलायचं असेल त्यांच्या पक्षाच्या, पण त्यांना सांगितलं जातं हे आम्हाला कळलं की तुम्ही बोलू नका, हे असं होत असेल तर अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. आणि ज्या ज्या लोकांनी भाषणं केली, मग ती कोरडी भाषणं होती असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का माणूस असताना तुम्ही माणसाबद्दल चांगलं बोलता, माणूस गेल्यानंतर शोकसभेत बोलता, पण खऱ्या अर्थाने त्या नेत्याला न्याय द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कुणीच त्या बाबतीत बोलत नाही. अध्यक्ष महोदय, हे खरंच योग्य आहे का असा प्रश्न मला तर पडलेला आहे, पण या महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तो प्रश्न पडलेला आहे. अनेक आमदारांना इथं आणलं, संजय बनसोडे असतील, दत्ताबाबा भरणे असतील, इंद्रजित नाईक असतील, नरहरी झिरवळ असतील, किरण लामटे असतील, सना मलिक असतील, अमोल मिटकरी असतील, निलेश लंके असतील, सुनील शेळके असतील, असंख्य नाव आहेत. असंख्य लोकांना त्यांनी आमदार केलं. पण इथं बोलत असताना किती आमदार बोलले, किती नेते बोलले. काल 4 प्रस्ताव एकत्रित आलं. शेवटच्या प्रस्तावामध्ये दादांबद्दलची एक ओळ होती, पण अनेक आमदार इथं बोलले. पण बोलत असताना आम्ही सत्तेतले आहोत, विरोधकांचा हा प्रस्ताव आहे, दादांचा प्रस्ताव विरोधकांनी मांडलाय, मग आपण सत्तेत असताना बोलायचं का? जर बोललो तर मग आपला निधी कमी मिळेल का? आपण बोललो तर सत्तेतल्या काही नेत्यांना वाईट वाटेल का? असे काय प्रश्न काही लोकांना वाटतात का? खरं तर अध्यक्ष महोदय, त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी सुद्धा कुठेतरी बोलायला पाहिजे होतं. मी खरं तर
तुपे भाऊंचं अभिनंदन करेल. काल ते भावनिक होऊन अतिशय मुद्देसूद अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलले. पण अध्यक्ष महोदय 2.5-3 वर्षापूर्वी पवार साहेबांची साथ सोडून अजितदादा वेगळे का झाले होते? त्यांनी सांगितलं जे कारण होतं की माझ्या आमदारांना, माझ्या कार्यकर्त्याला विकास निधी तिथं मिळत नाही म्हणून मी तिथं वेगळं होतोय. अध्यक्ष महोदय, म्हणजे पवार साहेबांचं आणि दादांचं नातं वडिलांचं आणि मुलासारखं होतं, हे आम्ही बघितलेलं आहे. अजितदादांचं 18 वय असताना त्यांचे वडील वारल्यानंतर अक्षरशः मुलासारखं पवार साहेबांनी त्यांना वाढवलं. आणि मग पवार साहेबांची साथ आमदारांसाठी, त्यांना विकास निधी मिळावा, कार्यकर्त्यांसाठी त्यांना काम मिळावं, यासाठी पवार साहेबांची साथ त्यांनी सोडली. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने दादांना न्याय, ते सुद्धा मृत्यू झाल्यानंतर न्याय मिळावा, कुठेतरी चांगलं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ही भूमिका मांडत असताना मात्र फार कमी लोक ती भूमिका घेताना आम्हाला दिसत आहेत. हे बघून खरंच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे दुर्दैव वाटलं. म्हणजे निधी एवढा महत्वाचा आहे का? सत्ता एवढी महत्वाची आहे का? मग अशा गोष्टी या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने दादांवर अन्याय होत असेल तर सामान्य लोकांना प्रश्न पडलेला, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जर आज ही परिस्थिती असेल तर गरिबाचं काय, शेतकऱ्याचं काय, युवांचं काय, महिलांचं काय, असे प्रश्न सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडत आहेत. अध्यक्ष महोदय, काही लोक बोलत असताना पवार साहेबांनी जी भूमिका 28 तारखेला घेतली, काय पवार साहेब बोलले? पवार साहेबांना कधी या परिस्थितीमध्ये बघितलं की एक कागद घेता, कागद वाचतात, कागद सुद्धा त्यांना वाचता येत नव्हतं, एवढे भावनिक पवार साहेब त्या दिवशी झाले होते. मुलगा गेल्यासारखी ते वातावरण होतं. फक्त दुसऱ्या दिवशी जेव्हा अंतविधी असेल तिथे येणाऱ्या लाखो लोकांना कुठं अडचण होऊ नये म्हणून पवार साहेबांनी एका साध्या कागदावर लिहिलेला जो काही संदेश होता की हा घातपात नसून हा कुठेतरी अपघात आहे, ते कोणासाठी तर लोकांसाठी होतं. मग पवार साहेबांनी त्यावेळेस जी भूमिका घेतली लोकांसाठी, ती काय चुकीची होती का? आमचं एवढंच म्हणणं आहे की तपास झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. पण तपास करत असताना सुरुवात कुठे होत असते तर ती सुरुवात FIR पासून होत असते. दादांचा साधा FIR अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये फाईल नाही झाला अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आम्ही नवीन आहोत, आम्ही यंग आहोत, तरुण आहोत. माझ्या काकींनी जर मला सांगितलं असतं की रोहित तू सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, याला भेटतोय त्याला भेटतोय, तू FIR करण्याचा प्रयत्न करतो, ये एकदा इकडे ये, माझ्याकडे अधिकार आहे, मी सत्तेत आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अधिकाऱ्याला बोलवते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं की अरे तू सगळीकडे वन फिरतोय, होम डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, कुठला अधिकारी पाहिजे सांग, कसलं इन्व्हेस्टिगेशन पाहिजे सांग, FIR घेतला नसेल तर मी सांगतो FIR करून घ्यायला. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच भूमिका जर घेतली असेल, तिन्ही लोक एकत्रित बसून, आमची एवढीच इच्छा होती, मी कुठं राजकारण केलं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच इच्छा होती की तपास योग्य दिशेने गेला पाहिजे. एवढी सत्ता हातात असताना त्या सत्तेचा वापर फक्त दादांना तपासाच्या बाबतीत न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावी, एवढीच अध्यक्ष महोदय माझी तिथं इच्छा होती. अध्यक्ष महोदय, मी ज्या नेत्यांना भेटलो त्यांना म्हणलं VSR कंपनी जी आहे त्याची जी विमानं आहेत त्यात कृपा करून तुम्ही प्रवास करू नका. ज्या पद्धतीने तिथे मेंटेनन्स केला जातो त्याच्यात जर आपण बघितलं कधीही कुठेही ऍक्सिडेंट होऊ शकत नाही, होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, सेलिब्रिटी जातात, राजकीय लोक जातात, अधिकारी जातात, क्रिकेटर जातात, सगळे जातात, आणि पण जर उद्या जाऊन एखादा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झाला तर त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार तर या राज्याचं आणि देशाचं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. अध्यक्ष महोदय, दादांचा ज्या विमानात ऍक्सिडेंट झाला ते अख्खं विमान हे चेकलिस्ट विकत नाही घेतलं अध्यक्ष महोदय, हे कॅशली विकत घेतलेलं आहे, कुठेही डॉक्युमेंट नाहीत. आम्ही ईडीला पत्र लिहिलंय, आम्ही CBIला पत्र लिहिलेलं आहे, DGCAला लिहिलेलं आहे. अक्षरशः इल्लीगल पद्धतीने हे विमान घेतलं होतं आणि तेच विमान हे दादांना का देण्यात आलं असा प्रश्न अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी विचारला, पण अजूनपर्यंत उत्तर तरी त्या ठिकाणी मिळालं नाही. अहो, 2023ला जे विमान पडलं होतं दादांसारखंच विमान होतं, विमानाची किंमत होती 20 कोटी आणि त्याला इन्शुरन्स किती मिळाला? 36 कोटी मिळाला. दादांच्या विमानाची किंमत भंगारात जर आपण काढलं तरी ती कुणी विकत घेणार नाही, 16 कोटी रुपयाची किंमत होती. त्याच्यावर इन्शुरन्स किती होता? 50 कोटीचा होता. मग नफाखोरी करायची होती का? 210 कोटीचा त्याच्यामध्ये लायबिलिटी इन्शुरन्स होता.
अरे पण मी जेव्हा त्या पिंकी माळीच्या घरी गेलो, अक्षरशः 5 लाख रुपये अध्यक्ष महोदय सरकारकडनं. जास्त पैसा हा सरकारकडे तिथं दिला गेला पाहिजे. हा इन्शुरन्सचा पैसा VSR ला जाण्यापेक्षा या पिंकी माळीच्या कुटुंबाला, या विदीप जाधवच्या कुटुंबाला, या पाठक ज्या को पायलट होत्या त्यांच्या कुटुंबाला जायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय. पण याच्यात कुणी तपास करतंय का? याच्यात कुणी चर्चा करतंय का? आम्ही जेव्हा या परिवाराशी त्या ठिकाणी बोलतोय तेव्हा परिवारातील लोक म्हणतात आमच्यापर्यंत सरकारकडनं अजून कुणी संपर्क केलेला नाही, फक्त केला तो 5 लाख रुपयासाठी. आणि संपर्क करायला सुरुवात करा. आपलीच मराठी माणसं आहेत ज्या दुर्दैवाने आपल्या बरोबर नाहीत. दादांसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण ह्यांच्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब इथं नाही आहेत, त्यांचा विषय सुद्धा मी काढला होता, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अध्यक्ष महोदय, जेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते या राज्याचे, त्या VSR कंपनीच्या विमानामध्ये डावोसला जात होते. डावोसला जात असताना बहारेनला पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले. तिथून जेव्हा त्यांनी टेक ऑफ केला तेव्हा त्यांना इराण आणि इराकमध्ये थांबवण्यात आलं. सांगण्यात आलं अजून 5 मिनिटं तुम्ही जर हवेत राहिला तर तुमचं विमान आम्ही खाली पाडू. ह्याच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे अध्यक्ष महोदय. हे पुरावे मी एका ठिकाणी आणलेले आहेत. अहो, जेव्हा एखादं विमान भारताच्या बाहेर जात असतं, ज्या एअर एरियामधून जे जात असतं, त्या हवेतून जात असतं, त्या खाली जे देश आहे त्याची परवानगी ही घ्यावीच लागते. पण या VSR कंपनीने त्या बाबतीतली परवानगी घेतली नव्हती. जर दुर्दैवाने एखादी घटना घडली असती आणि इराणने ते इराकली विमान पाडलं असतं, याला कोण जबाबदार होतं अध्यक्ष महोदय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जात असताना परवानगी घेतली जात नाही आणि उद्या एखादी घटना घडली तर ह्यासाठीच मी म्हणतोय हा जो VSR कंपनीचा मालक आहे घमंडी आहे. अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला? तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना. उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजितदादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला अध्यक्ष महोदय. आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते अध्यक्ष महोदय. कसं नाही मिळणार? अहो, आम्ही केंद्र सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत त्यांच्या प्रायव्हेट कंपनीचा VSRचे संबंध आहेत. मी पॉलिटिकल कॉन्स्पिरसी मध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत असं मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय. पण जर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून त्या कंपनीशी जर संलग्न असताल, लग्नात तुम्ही जाणार असाल तर न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय? ते हे सगळे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जेव्हा हा जो VIP प्रवासाचा मुद्दा चालू होता, CM साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि दादा हे तिघं एकत्रित बसले. त्यांनी एक चांगली संकल्पना आणली होती अध्यक्ष महोदय. काय संकल्पना होती? की बाबांनो, चांगली विमानं आपल्याला असावी. आपल्या राज्य सरकारला, मुख्यमंत्र्याला वेगळं विमान, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला वेगळी वेगळी विमानं, असं एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि टेंडर सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं काढलं. ते टेंडर निघालं, काही लोकांनी ते भरलं. त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकली होती अधिकाऱ्यांनी. काय कंडिशन होती? की जी कुठली विमानं घेऊ, ज्या कंपनीची घेऊ, त्या कंपनीला ऍक्सिडेंटची हिस्ट्री नसावी, अशीच कंडिशन होती ना. चांगलं आहे अध्यक्ष महोदय. पण याच्यामध्ये VSR 2023ला त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. VSR ला कुठला धंदा तिथं अध्यक्ष महोदय मिळाला नसता, म्हणून हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. का हा VK सिंग मंत्रालयात आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन अधिकाऱ्यांसमोर त्यांनी गोंधळ घातला. आप मेरा टेंडर कैसे कैंसिल कर सकते हो, आप मुझे कैसे काम नहीं दे सकते, असं काही ते गोंधळ घातल्यानंतर हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. हे टेंडर कॅन्सल झालं नसतं आणि ऍक्सिडेंट हिस्ट्रीवाल्यांना जर काम देणं हे या सरकारने टाळलं असं अध्यक्ष महोदय, आज आमचे अजितदादा जिवंत असले असते. हे आमचं मत आहे. कुठं राजकारण करतोय आम्ही, पण ह्या खोलात गेल्याशिवाय या विषय हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठे येणार नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बघितलं तर 27 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी आदल्या दिवशी 15 कोटीचं बिल दिलं, 28 जानेवारीला अजितदादांचा घात अपघात त्या ठिकाणी झाला. 9,81,00,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात आले 28 तारखेला. 29 तारखेला दुसऱ्या दिवशी 16.5 कोटी दिले. फेब्रुवारी 26 32 कोटी दिले. मार्च 26 25 कोटी दिले. म्हणजे क्रॅश नंतर आतापर्यंत 83 कोटी रुपये जर दिले तर अध्यक्ष महोदय त्या माणसाला अहंकार येणारच ना. कोण माझं काय करू शकत नाही. अहो, का असं करताय? का त्याला वाचवलं जातंय अध्यक्ष महोदय? हे असे आमचे
अध्यक्ष महोदय तिथं काही प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो त्यांना हा सगळा विषय समजून सांगितला. त्यांनी पूर्ण विषय समजून घेतला. विषय समजून घेतल्यानंतर 6 मार्च 2026ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर देशाचे म्हणजे अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं. त्यांचे आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी मांडलेले सर्व मुद्दे घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये क्वालिटीचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये तो चोरी करायचा VSR हे सगळं आहे. मग एवढे सगळे मुद्दे CM साहेबांच्या कार्यालयाली जर HM साहेबांना तिथे लिहिले असतील तर का आपण वापरतो हे विमान? खरं तर काकींना मला सांगायचंय, ते सुद्धा त्या VSRच्या विमानात गेल्या होत्या. आणि VK सिंग तिथं म्हणतोय कि जिसकी मौत हुई है, जिसका एक्सीडेंट उनकी पत्नी VSR से ट्रैवल कर रही है, तो रोहित पवार को क्या अडचण आहे? अहो, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी अध्यक्ष महोदय तिथे महत्वाच्या असतात. आणि याच्यातच अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्रामध्ये त्यांनी स्पेसिफिकली अमित शाह साहेबांना सांगितलेलं आहे की रोहित पवार जे म्हणतोय 12 रूलच्या अंतर्गत हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, त्याचा विचार करण्यात यावा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता देशाच्या गृहमंत्र्याला जर पत्र देत असेल तर अध्यक्ष महोदय पुढच्या 7 दिवसामध्ये, ठीक आहे 6 मार्चचं हे पत्र आहे, आजपर्यंत काही झालं नाही, पण मग पुढच्या 10 दिवसामध्ये 12 रूलच्या अंतर्गत एन्क्वायरी झाली पाहिजे. मला माहिती आहे शहा साहेब महाराष्ट्राचा मान ठेवतील, देवेंद्र फडणवीस साहेबांचा मान ठेवतील. त्यांनी दिलेलं हे पत्र हे स्वीकारून 12च्या अंतर्गत ही तपासणी होईल अशी इच्छा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, कोण येते उठसूट आम्हाला म्हणते AIB चा रिपोर्ट येऊ द्या. अहो, पहिला रिपोर्ट आला त्याच्यामध्ये भरमसाठ चुका आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात राईट बँक झालं. अध्यक्ष महोदय, ते लेफ्ट बँक झालं होतं. तिथं झाडं, खूप सारी झाडं होती, त्या झाडाला विमान धडकलं आणि मग ऍक्सिडेंट झाला. कशाला अध्यक्ष महोदय खोटं? म्हणजे अतिशय हलक्यात त्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन घेतलंय अध्यक्ष महोदय, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, मगाशी CM साहेब बोलत असताना नासिम प्रकरणाबद्दल ते बोलले. SIT केली, अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आणि गेल्या 10 दिवसामध्ये त्या चोराला पकडलं, पण किती प्रॉपर्टी ती शोधली, पण कारवाई सुद्धा केल्या. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. मग त्याच्याबद्दल हे होऊ शकत असेल तर या राज्याचा एवढा मोठा नेता जाऊन CIDला हे काम देऊन कुठं तपास चालू आहे हे सुद्धा कळत नाही, काय चाललंय हे सुद्धा आम्हाला काही तपास नाही अध्यक्ष महोदय. हे कितपत योग्य आहे अध्यक्ष महोदय? पण का केलं जातंय? का तपास केला जात नाही? दादांना महत्व द्यायचं नाही का? दादाच्या त्या ऍक्सिडेंटच्या मागे काय आहे हे रहस्य लोकांसमोर आलं नाही पाहिजे का? कोणातरी वाचवण्याचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का? असे अनेक प्रश्न याच्यामुळे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्हाला पडतात. अध्यक्ष महोदय, CBIला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे, CBI मोठी संस्था आहे. ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय? 35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की CBIकडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारले केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी CBIने ते स्वीकारले. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपासणी स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र की बाबा ना आमचं काय झालं CBIच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय, का द्यावं लागतं? अहो, कसली ही सत्ता? जवळचा माणूस गेला ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं? काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टीचं अध्यक्ष महोदय? स्मरणपत्र आपल्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावं लागतं. अध्यक्ष महोदय, काही लोक म्हणतात मी दिल्लीला कशाला गेलो. अध्यक्ष महोदय, इथं तर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, सगळ्या नेत्यांना भेटलो. इथं मी माझा लक्षवेधी दिला होता, तो चर्चेत तिथे येत नव्हता. DGCAचा विषय दिल्लीचा, CBIचा विषय दिल्लीचा, त्यानंतर तुम्ही तिथं जो एव्हिएशन मंत्रालयाचा विषय दिल्लीचा, तिथं जाऊन काही नेत्यांना भेटणं हे अध्यक्ष महोदय माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. याच्यामध्ये राहुल गांधीजी जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना भेटलो. त्यांनी 45 मिनिटं या विषयामध्ये लक्ष घातलं, विषय समजून घेतला आणि त्यांना जेव्हा कळालं की FIR केला जात नाही महाराष्ट्रामध्ये तेव्हा ते म्हणले हे होऊच शकत नाही.
कारण का तो सगळ्यांचा अधिकार आहे. FIR हा 173च्या अंतर्गत झालाच पाहिजे. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट वापरलं. त्यांनी सांगितलं अशा राज्यात तुम्ही जावा जिथं खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतं अध्यक्ष महोदय. त्यानंतर मी खरगे साहेबांना भेटलो, सोनिया गांधीजींना भेटलो, विविध इतर पक्षाच्या नेत्यांना भेटलो. सुप्रियाताईंनी या सगळ्या बैठकीसाठी अध्यक्ष महोदय तिथं मदत केली. दिल्लीमध्ये मनोज झा सरांनी विषय मांडला, अरविंद सावंत साहेबांनी मुद्दा मांडला, संजय राऊत साहेबांनी अध्यक्ष महोदय तिथं मुद्दा मांडला. सुप्रियाताई त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो विषय तिथं चर्चेना दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही. अध्यक्ष महोदय इथं सुद्धा जर आपण बघितलं तर विजय वडेट्टीवारांनी मांडला, नाना पटोले साहेबांनी मांडला, भास्कर जाधव साहेबांनी मांडला, अमित देशमुख साहेबांनी मांडला, विश्वजित भाऊंनी मांडला. त्याचबरोबर आमचे पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक पद्धतीने आव्हाड साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्याचबरोबर वरच्या हाऊसमध्ये अमोल मिटकरी त्यांनी तर अक्षरशः फार मनापासून त्यांच्या पक्षाचे आमदार विरोध असताना सुद्धा ते लढत आहे या विषयाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेऊन. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलतायत. इथं काल नाना पटोले साहेब, नितीन राऊत साहेब, चेतन तुपे, खोसकर भाऊ असतील, दीपक केसरकर असतील, काशीनाथ भाऊ असतील, दाते यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथं मांडला. आम्ही तिथं जातो, इकडं भेट तिकडं भेट. आमच्याबरोबर काय साधे कार्यकर्ते सुनील भुसारा, अतुल लोंढे, रवी वरपे, विकास लवांडे, फहाद अहमद, राजापूरकर, सुनील कांबळे, पंकज मोहोड, पंकज बोराडे आणि सर्व पत्रकार ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही भांडण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर FIR होणं असतं. शेवटच्या टप्प्यात अध्यक्ष महोदय तिथं आलेलो आहे. तुम्ही एवढं मनापासून माझे काही शब्द ऐकून घेत असाल ते त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय FIR का करावा लागतो त्याच्याशिवाय आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही. काही लोक काय म्हणतात की बाबानो ते ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट म्हणजे कसं आपण मोटरसायकलवर चाललोय, मोटरसायकलवर चालताना आपण पडलो, डोक्याला लागलं, आपण मेलो. ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट काय असतो की तिथं लिहिलेलं असतं की मोटरसायकल चाललं, डोक्याला लागलं, डोक्याला लागल्यामुळे तो मेला. ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दादांचं पण काढण्यात आलंय की कुठं कुठं लागलं होतं, बगड्यांना छातीला काय लागलं होतं का, पाठीला काय लागलं होतं का, जळून मृत्यू झाला का, कसा झाला, हा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट त्या ठिकाणी झाला. पण तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला एका दिशेने घेऊन जायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला FIR लागतो अध्यक्ष महोदय. हा काय मी म्हणतो असं नाही. BNS 173 आणि 74 अनुसार FIR नोंदवून घेणे हे अनिवार्य आहे BNS कायद्याच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही जर बघितलं जर आपला 0 FIR करायचं असेल, कारण माझ्यावर टीका झाली, मी मुंबईत गेलो होतो. अहो 0 FIR करायसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता. मुंबईत का गेलो का बारामतीत नको जायला, तिथं गोंधळ निर्माण होईल म्हणून इथं गेलो अध्यक्ष महोदय मुंबईत. तिथं गेल्यानंतर 0 FIRच्या अंतर्गत आणि जेव्हा 2023ला BNS कायदा आला तिथं ते कंपल्सरी केलं गेलंय की कुठेही कुणी गेलं तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, तो काय त्या ठिकाणी FIR नोंदवला गेला पाहिजे. तिथं बसलो असताना जेव्हा मी सगळ्या PI असेल, SHO असेल त्यांच्याशी चर्चा केली, तयार होते, प्रिंटिंगला घेतला होता माझा सगळा स्टेटमेंट आणि फक्त सही करायची. एक मोठा कुठला तरी अधिकारी आले आणि थांबून दिलं सगळं अध्यक्ष महोदय. का कशासाठी? मग गेलो बारामतीला, ॲक्सिडेंट जिथं झाला तिथं तीच परिस्थिती, 4 तास बसलो, काय नाही झालं. मला कुणी सांगितलं जा CIDला, CIDकडे गेलो, CID पण तिथे FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठं घ्यायला तयार नाही. आणि मग आम्ही जेव्हा बघितलं अध्यक्ष महोदय, घाटकोपरला 2019ला ॲक्सिडेंट झालाय. घाटकोपरला विमानाचा ॲक्सिडेंट, 6 लोक त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडली अध्यक्ष महोदय. मग त्या बाबतीतला FIR होतो, पण दादांच्या बाबतीतला FIR होत नाही. का होत नाही अध्यक्ष महोदय? एक कुठला सत्तेतला नेता तिथं गेला, चांगली गोष्ट आहे, मदत केली बाहेर, पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगून हा FIR त्या बाबतीत 2019ला झाला त्या कंपनीच्या विरोधात, जी कुठली कंपनी असेल विमान चालक. पण दादांच्या बाबतीत दुर्दैव असं की हा FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेला नाही. हा आपला अधिकार आहे. ललिता कुमारी विरुद्ध गव्हर्नमेंट उत्तर प्रदेश 2014 त्याच्या अंतर्गत सगळ्यांना तो अधिकार आहे. आणि काही लोक म्हणतात की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर तिथं कुठं FIR केला जात नाही. नाही अध्यक्ष महोदय, अमित कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत तो पण अधिकार आपल्याला आहे. पण अध्यक्ष महोदय काय करणार, महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट तिथं होत नाही. अध्यक्ष महोदय, नागपूरच्या गणेश पेठ बस स्थानक मोबाईल चार्जर चोरी झाला, FIR झाला. मध्य पुणे खेड विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय, त्यावर चर्चा सुरू आहे.
राज्यामध्ये 40 मंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री या प्रस्तावावर किमान एखादा उपमुख्यमंत्री तरी, मंत्री तरी त्या संबंधित विभागाचे 2-4 तरी. आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी, हे बरोबर आहे का? आम्ही एक मंत्री ते आरोग्य विभागाचे. हो, असं नको ना. म्हणजे तुम्ही विरोधकांना तुम्ही काय विरोधक हे अध्यक्ष महोदय 15 खाते ठीक आहे. आपण नेहमी विरोध अंतिम आठवड्या प्रस्तावावर 2-2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री. आणि माननीय मंत्री महोदय, आता हे अंतिम आठवडा प्रस्तावावर सर्व सदस्य बोलत आहेत. आपण एकटे मंत्री आहेत, त्यांची मागणी अशी आहे की नाही आपण सभागृहाच्या कामकाजाबाबतीत नाही, सगळेच वरच्या सभागृहामध्ये मंत्री नसतील तर मंत्री महोदयांना आंबेडकर साहेब सगळेच मंत्री काही वरच्या सभागृहात नसतील ना. त्यामुळं विजूभाऊनी जी मागणी केल्याप्रमाणे नाही सन्माननीय मंत्री अध्यक्ष महोदय, आज विधान परिषदेमध्ये काही आमदारांच्या कार्यक्रमासाठी काही लोक आहेत, पण आम्ही निरोप देतो आणि संबंधित मंत्र्यांना आम्ही ताबडतोब बोलवतो. हा ताबडतोब बोला. अध्यक्ष महोदय, त्यांचं म्हणणं विधान परिषदेमध्ये चालू आहे ना, तर मग तुम्ही अर्धा तास तहकूब करा, त्यांनाही विधान परिषदेत जाऊ द्या ना. जाऊ द्या ना. एकटे इथे. नाही, बरोबर नाही. आम्ही काही कुणावर सरकार म्हणून काय आमचं काही नाही, पण आपण एवढा थोडं तरी परंपरा पाडलं पाहिजे. आम्हाला शब्द काही अधिक बोलायची गरज नाही. असं कधीच आम्ही पाहिलं नाही. हो ठीक आहे, तुम्ही 293वर ठेवत नाही, तुम्ही इतर आमच्या 101 प्रस्तावावर अल्पकालीन चर्चेवर ठेवत नाही मंत्री, पण अंतिम आठवड्या प्रस्तावावर मंत्री नाही. किमान मुख्य खात्याचे 2-4 तरी मंत्री असावेत. आपण 10 मिनिटासाठी तरी किमान हे सभागृह तहकूब करा. आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय, बरोबर नाही. हे सगळे प्रथा परंपरा मोडीत काढणार आहे, नियमाची पायमल्ली करणार आहे. हे काय नियमाला धरूनच सभागृह चालवायचं नसेल तर मग असं चालू द्या. कोणीच उद्या कोणाचं ऐकणार नाही, काही कोणी प्रथा परंपरा पाळणार नाहीत. या अशा पद्धतीनं इतक्या वर्षामध्ये कधीही सभागृह चाललेला नाही. पण आज ही अनास्था जे काही दिसते आहे, हे सभागृह चालवण्यामध्ये सत्ताधारी पक्षांची फार जबाबदारी असते, ती मोठी जबाबदारी असते अध्यक्ष महोदय. पण आमच्यापेक्षा तिकडचीच उपस्थिती आणि सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्याला सभागृहामध्ये रसच राहिला नाही. महाराष्ट्रातील जनता बघते, 14 कोटी 15 कोटी जनता. आपण या संदर्भात गांभीर्यानं, मी आरोप करत नाही, तुम्ही ते तर आम्हालाही सांगून गेलेत, तुम्ही जरा बसा ताई, असं करू नका. उद्या तुम्ही पण इथे सदस्य असताना मंत्री नसले तर तुम्ही बोलून उपयोग काय. म्हणून आपल्याला विनंती आहे की तोपर्यंत 10 मिनिट हे सभागृह आपण ॲडजॉर्न करावं आणि सगळे किमान 2-4 मंत्री तरी असावेत आणि मग सभागृह चालवा. अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. मी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करतो. अध्यक्ष महोदय, सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं इथलं उत्तर झाल्यानंतर आम्ही सर्व जे म्हणजे एक मला वाटतं आबितकर साहेब इथे होते मंत्रिमंडळातील, बाकी आम्ही सगळे जे आहेत ते वरती आदरणीय उद्धव साहेबांचं, त्याचबरोबर त्यांच्या सहित उपसभापती नीलमताई गोरे आणि त्याचबरोबर इतर 8 सदस्यांचा निरोप चा तिथे समारंभ चालू असल्यामुळे कार्यक्रम म्हणजे परिषदमध्येच आम्ही सगळे वरच्या सभागृहामध्ये होतो. त्याच्यामुळे आबितकर साहेबांनी या ठिकाणी आम्ही सुद्धा विनंती केली होती आणि ते शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीनेच इथे उपस्थित होते. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढविण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, बरं झालं आपण अध्यक्ष महोदय आदेश दिला आणि शेवटच्या टप्प्यात महत्त्वाच्या विषयावर येत असताना इथं बऱ्यापैकी मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी म्हणत होतो की FIR हा दादांच्या बद्दलचा केला जात नाही, पण मग थोडीशी चर्चा केल्यानंतर, थोडा अभ्यास केल्यानंतर कशा प्रकारचे FIR केले जातात याचा एक थोडासा अंदाज घेतला.
नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकमध्ये मोबाईल चार्जर चोरीला गेला, त्याचा FIR झाला. मध्य पुणे खेड इथं घराबाहेरून चप्पल चोरीला गेली, याचा FIR झाला. पुणे एका मांजराने वारंवार पोपटाच्या पिंजऱ्याला पकडल्याने 2 शेजाऱ्यामध्ये वाद झाला आणि त्यांचा FIR झाला. दौंड 150 पाळीव कबुतरे चोरीला गेली, त्याचा FIR झाला. नागपूर कुत्र्याच्या भुंकण्याने हैराण काही लोक झाली, त्याच्यावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी FIR झाला. नाशिकमध्ये नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद झाला, त्याचा FIR झाला. कोथरूडमध्ये रहिवाशाच्या अंगणात शेजारच्या झाडाच्या फांद्या आल्या म्हणून FIR झाला अध्यक्ष महोदय. पण दुर्दैव असं अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल घातपातबद्दल FIR व्हावं यासाठी अध्यक्ष महोदय फार वणवण त्या ठिकाणी फिरावं लागलं, तरीसुद्धा दुर्दैवाने तिथं या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालेला नाही. काही लोक म्हणतात एवढं तुला का प्रयत्न करायचा. अध्यक्ष महोदय, मी एकटा प्रयत्न करतो असून समजून चालणार नाही. कार्यकर्त्यांची इच्छा आहे, महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांची इच्छा आहे की खरंच काय घडलं हे लोकांना कळलं पाहिजे आणि ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. अध्यक्ष महोदय, याच्या पुढे जाऊन मी तिथं त्या ठिकाणी काय सांगणार नाही. शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्या या भूमीला आपण काय म्हणतो, महामानवांची भूमी, संतांची भूमी, अतिशय पवित्र अशी भूमी. या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सारखे मोठे राजे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला दिले. छत्रपती संभाजी राजे असतील, त्यांनी रयतेचं राज्य काय असतं, सामान्य लोकांचं राज्य काय असतं हे जगाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दाखवून दिलं. प्रत्येक व्यक्तीला कोण किती श्रीमंत, कोण किती मोठा छोटा हे न बघता प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्या ठिकाणी संविधान दिलं अध्यक्ष महोदय. आणि याच जन्मीमध्ये याच भूमीतले त्यांचं कार्यभूमी ही महाराष्ट्र भूमी होती. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अनेक असे महामानव या भूमीमध्ये जन्मले. त्यांचं कार्य या ठिकाणी होतं आणि लोकांच्या न्यायासाठी ते लढले. मग न्यायासाठी ते सर्व लढले असतील तर याच भूमीमध्ये एक मोठा नेता आजच्या काळामध्ये त्याचा ॲक्सिडेंट होतो का घातपात केला जातो आणि त्यांच्याबद्दल FIR होत नसेल तर याच्यासारखी दुर्दैवी कुठलीही गोष्ट अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नाही. मग त्यासाठी आम्ही विचार करत होतो की काय करायचं. अध्यक्ष महोदय, विचार करत असताना काही लोकांची चर्चा केल्यानंतर थोडंसं इतिहासामध्ये गेलो. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेच्या राज्यासाठी जेव्हा शहीद झाले तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीपर्यंत सुखरूप पोचवायचं होतं. औरंगजेबने आदेश काढले होते की कुणी मदत करायची नाही, मदतीला कुणी अजिबात यायचं नाही. हे आदेश काढले असताना सुद्धा कर्नाटकमध्ये असलेल्या राणी चेन्नम्मांनी त्या आदेशाला धुडकावून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांच्या परिवारातला एक व्यक्तीला सुखरूप आपल्याला ठेवायचं आणि खालपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मदत केली. म्हणजे शेजारी धर्म हा त्यांनी त्या ठिकाणी पाळला अध्यक्ष महोदय. त्याच्याचबरोबर आपल्या भूमीमध्ये जन्मलेले गवई साहेब या देशाचे सर्वोच्च जे न्यायालय आहे सुप्रीम कोर्टचे त्याच्या सर्वात महत्त्वाच्या पदावर अध्यक्ष महोदय गेले, सामान्य परिवारातले. पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार त्यांचे विचार मनामध्ये ठेवून कष्ट करून हा व्यक्ती त्या ठिकाणी गेला, मोठा झाला आणि दिल्लीच्या कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये एक असा चिल्लर कुठला तरी माणूस येतो काय, बूट घेतो काय, असा फेकून मारतो काय, त्याच्याबद्दल आंदोलनं झाली अध्यक्ष महोदय. या भूमीमध्ये गवई साहेबांचा जन्म झाला, या भूमीमध्ये आंदोलनं झाली. पण अध्यक्ष महोदय, तिथं लोक गेल्यानंतर FIR करण्याचा, 0 FIR करण्याचा प्रयत्न या भूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये झाला, नागपूरमध्ये झाला अध्यक्ष महोदय. त्याच्याचबरोबर अमरावतीमध्ये झाला, कोल्हापूरमध्ये झाला, सोलापूरमध्ये झाला, पुण्यात झाला. पण 0 FIR या भूमीमध्ये गवई साहेबांच्या बाबतीत अध्यक्ष महोदय तिथं दिला गेला नाही, नाही तर घेतला गेला नाही. तो कुठं घेतला गेला, तो घेतला गेला कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय.
मग हे सगळं बघून अध्यक्ष महोदय मी कर्नाटकाला त्या ठिकाणी गेलो. एक कुठलं तरी पोलीस स्टेशन अध्यक्ष महोदय बँगलोर शहरामध्ये होतं. त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसलो. काही लोक तिथं त्या SHOशी चर्चा करत होते. त्यानंतर माझी वेळ आली, मी तिथं गेलो, त्यांना विनंती केली की आम्हाला असा 0 FIR करायचा आहे. त्यांना इतिहास पुरा सांगितला. गवई साहेबांच्या बाबतीत इथंच याच बँगलोरमध्ये तुम्ही 0 FIR तिथं केला होता, तर हा FIR करायला काय हरकत आहे? आमच्या नेत्यावर अन्याय होतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये तिथं न्याय दिला जात नाही. पोलीस प्रशासनावर आम्ही रागवलोय नाही तर आम्ही चिडलोय असं नाही. सगळेच पोलीस प्रशासन काय खराब असतं असं नाही, पण सत्तेतल्या काही लोकांना खुश करण्यासाठी जे काही थोडेफार पोलीस अधिकारी असतात त्यांच्यावर मात्र त्या अध्यक्ष महोदय आम्ही रागावलेलो आहे आणि तिथं नाराजगी अध्यक्ष महोदय आमची तिथं आहे. मग तिथं त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वकिलाबरोबर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अध्यक्ष महोदय या भूमीमध्ये अजितदादांनी 40 वर्ष दिली. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत लोकांच्या हितासाठी काम केलं. परिवाराकडे दुर्लक्ष केलं. प्रशासनाला विश्वासात घेतलं. मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या महाराष्ट्रामध्ये केली. 22 वर्ष या राज्याचे जे मंत्री राहिले, अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले. या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला FIR घेतला नाही, पण कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा FIR आता स्वीकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय हा 0 FIRच्या अंतर्गत हा स्वीकारलेला FIR मी तुमच्या समोर आणतो. काल संध्याकाळी झालेला हा FIR हा आज सकाळी या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे DG कडे त्या राज्य सरकारकडनं त्या तिथं असणाऱ्या DG कडनं कर्नाटकाच्या हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आता DGनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या FIRचं करायचं काय अध्यक्ष महोदय. हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा? तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढं अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या FIRलाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. ठीक आहे, कर्नाटक आपल्या देशामध्ये येतो, एक आपलं राज्य आहे, या देशातलं राज्य आहे, आपण भारतीय आहोत. त्यांनी अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला. तर माझी या सरकारला विनंती आहे, CM साहेबांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, खास करून सुनित्रा काकींना विनंती आहे की ठीक आहे, कदाचित काही अडचणी असतील त्यामुळे काही गोष्टी तिथं होत नसतील, पण आम्ही प्रयत्न करून, कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून हा FIR कर्नाटकामध्ये केलेला FIR आता इथं ट्रान्सफर झाला या महाराष्ट्रामध्ये, तर या बाबतीत इथं तो एक्सेप्ट करून याच्यावर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दादा जिथं कुठं असतील तिथून काय म्हणत असतील, लय वंगाळ निघाली राव हे सर्व, अशीच परिस्थिती आहे ना. कुणी सत्ताधाऱ्यांनी कुणी त्यांची बाजू घेतली, ठीक आहे, आपापल्या लेवलला त्यांनी त्यांच्या लेवलला पत्र दिली, प्रयत्न केले, पण कुठंतरी आता लक्ष देऊन या इन्व्हेस्टिगेशनकडे खऱ्या अर्थाने टप्प्याटप्प्याने आपल्याला जावं लागेल. CBIकडे लगेच पुढच्या 2 दिवसामध्ये प्रस्ताव पाठवावा लागेल. CIDने काय केलं हे लोकांना सांगावं लागेल. FIR हा एक्सेप्ट केला जावा लागेल. हे VSR पासून DGCF पैकी अधिकारी असतील, नाही तर ॲरो नावाची जी कंपनी असेल याच्यावर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कारवाई ही झाली पाहिजे. सगळं शांत झालं म्हणजे लोक विसरले असं नसतं. लोकांच्या मनामध्ये आहे, लोकांच्या ध्यानामध्ये, लोक कधी हे विसरणार नाही. एवढा मोठा अजितदादा नेता त्या ठिकाणी होता. त्यामुळे या सरकारला विनंती करतोय, अजून वेळ घालू नका. आता जे झालं, चुका झाल्या त्या झाल्या, पण याच्या पुढे अध्यक्ष महोदय तिथं चूक झाली नाही पाहिजे. आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं, जेव्हा दिल्लीत होतो, दिल्लीतली चर्चा होती की उद्या जाऊन कदाचित महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीला, आणि तेच ते आहेत नेते जे उद्या देशामध्ये एक फार महत्त्वपूर्ण जबाबदारी अध्यक्ष महोदय त्यांना त्या ठिकाणी मिळेल, पण ती जबाबदारी जेव्हा त्यांना मिळेल नाही तर त्या जबाबदारी देण्याची चर्चा अध्यक्ष महोदय जेव्हा त्या ठिकाणी केली जाईल, आपल्याच मित्राला आपण न्याय देऊ शकलो नाही, कुठेतरी आपण कमी पडलो, अशी जेव्हा चर्चा तिथं लोकांमध्ये सुरू होईल तर तुमच्या राजकीय कर्तृत्वाला छेद लागणार नाही का, असा प्रश्न साहजिकच आमच्यासारख्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पडेल. एवढी मोठी पावर, या पावरचा उपयोग करून आमच्या दादाला त्या ठिकाणी न्याय द्यावा. आणि कोरडी भाषण नको आपल्याला, आता कोरडी भाषणं नको, राजकीय भाषणं अजिबात नको. अहो हे राजकारण बघितल्यानंतर, आजची परिस्थिती बघितलं, लोक म्हणतात हे राजकारणी असलेच सगळे, राजकारणात न गेलेलं परवडलं, अशी आजची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी परिस्थिती तिथं राहिलेली. आणि आज अशी परिस्थिती की सिस्टमच्या विरोधात हा लढा आहे, एक राजकीय सिस्टमच्या विरोधात हा लढा आहे. जे काय प्रशासकीय सिस्टम,
जी लोकांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडते, याच्या विरोधातला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हा लढा आहे. त्यामुळे विनंती, या प्रस्तावाच्या माध्यमातून या प्रस्तावावर चर्चा करत असताना या सरकारला, सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला मी विनंती करतो, आमच्या दादांच्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन, तपास हा एवढा हलक्यात घेऊन चालणार नाही. कुठं ना कुठं तरी आपल्याला जरा जल्लद पद्धतीने, दादा ज्या पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने हा त्या ठिकाणी तपास होण्याची जरूरत आहे. आणि त्यांच्याजवळची लोक जी कोणी असतील, ज्याच्यासाठी साहेबांची साथ दादांनी सोडली आणि सत्तेत त्या ठिकाणी गेले, अशा लोकांना फक्त एवढंच मला सांगायचं आहे, मिठाला जगा. ज्या नेत्याने तुमच्यासाठी एवढं काय केलं त्याच्यासाठी कुठंतरी त्या ठिकाणी प्रयत्न करा. अमोल मिटकरी तिथं लढतायत, पण बाकीचे मनोमन त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करत असतील, पण त्यांनी सुद्धा कुठं ना कुठेतरी आपल्या नेत्यासाठी लढलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कुठंतरी या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल अशी हे आहे. आणि ठीक आहे, आता आम्हाला जेवढं जमलं अध्यक्ष महोदय आम्ही केलं. दुसऱ्या राज्यात जाऊन FIR करून घेतला, FIR ट्रान्सफर झाला, विरोधात जेवढं आम्हाला करता आलं ते केलं, ठीक आहे. पण आता सत्तेतल्या लोकांनी ह्याच्या पुढे त्या ठिकाणी करायचं आहे. तरी सुद्धा जर इन्व्हेस्टिगेशन आत्ता नीट नाही झालं तर मनामध्ये सल नक्कीच असेल की दादांना न्याय आम्ही देऊ शकलो नाही. पण एक नक्की आहे, ताट मानले दादांना आम्ही सांगू शकतो, तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि दिवस काय तसेच राहत नसतात, आमचाही वेळ येणार आहे. आणि तो वेळ जेव्हा येईल तेव्हा लोक जे कोणी जबाबदार असतील त्यांना आम्ही सोडणार नाही. कारण लोकांची इच्छा आहे, नेत्याला जर न्याय मिळत नसेल तर गरिबाला कसा न्याय मिळेल. त्यामुळे नेत्याला तर न्याय मिळालाच पाहिजे, पण सामान्य लोकांना सुद्धा या सिस्टमच्या विरोधात न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही सर्वजण 100% प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.